राष्ट्रवादीचे नाना जगताप फरारच आहेत। विकास गोगावलेचा अटकपूर्व जामीन अर्ज हा कोर्टाने फेटाळलाय। अटकपूर्व अर्ज फेटाळल्यानंतरही विकास गोगावले पोलिसांच्या हाताबाहेर। विकास गोगावले मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले सुशांत जाबरे समर्थकांमध्ये राडा झाला होता। दोन्ही कार्यकर्त्यांवर महाड पोलिसात गुन्हे दाखल आहे। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही आरोपींचा शोध सुरूच आहे। विकास गोगावले हे अजूनही फरारच आहेत। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे। तर विकास गोगावलेंसह राष्ट्रवादीचे नाना जगताप हे फरारच आहे। विकास गोगावले सुशांत जाबरे समर्थकांमध्ये राडा झाला होता। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राडा झाला होता। दोन्ही कार्यकर्त्यांवर महाड पोलिसात त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपींचा शोध सुरू आहे। महाड मारहाण प्रकरणी ही मोठी अपडेट समोर येते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अजेश, काय अधिक माहिती आहे? विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलाय, अजूनही ते फरारच आहे, काय अधिक माहिती? प्रणिता, महाड नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता। यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास गोगावले यांच्यावर रिव्हॉल्व्हरच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप विकास गोगावले यांनी केला होता आणि त्यानंतर हा संपूर्ण राडा झाला आणि या राड्यानंतर जे आहेत ते परस्पर दोघांना विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले असतील, राष्ट्रवादीचे नेते नाना जगताप असतील यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले। त्यानंतर त्यांनी अटकेपासून वाचण्यासाठी जे आहे ते मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। मात्र या दरम्यान कोर्टाने जो आहे तो त्यांचा अर्ज जो आहे तो नामंजूर केल्यामुळे या सर्वांची जे आहे ते आता अडचणीत वाढ झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर पोलीस जे आहेत ते या दोन्ही परस्पर गुन्हा दाखल झालेले असल्याचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापही ते सापडलेले नाहीत आणि त्याच निमित्ताने कोर्टाने अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळल्याने यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अगदी अजेश, शिवसेनेकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? कारण अशा न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये एका नेत्याच्या मुलानेच फरार होणं हे कितपत योग्य आहे आणि यामुळे कितपत चांगला संदेश हा समाजापर्यंत पोहोचतोय? अद्यापही त्याच्या बाबतीत कोणतीही शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली नव्हती। मात्र शिवसेनेचे जे मंत्री आहेत भरत गोगावले किंवा शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांनी सातत्याने याबद्दलची भूमिका जी आहे ते राड्यानंतर स्पष्ट केली होती की आम्हीहून कोणत्याही राडा करण्यासाठी गेलो नव्हतो, आमच्यावर जो आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यानंतर जे आहे ते आपण पाहिलं तर दोन्ही जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि दोन्ही बाजूचे जे आरोपी आहेत ते दोन्हीही फरार आहेत आणि दोन्हीही अटकेपासून वाचण्यासाठी त्याने अटकपूर्व जामीन करण्यात आला होता। सर्वात आधी जर माणगाव कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, त्यानंतर आता उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे। त्यामुळे दोघीकडचे जे आता आरोपी आहेत त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। जी अजेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।